आता आपण तणनाशक म्हणजे काय, म्हणजे तणनाशक नेमकं कशाला म्हणतात? तणनाशक म्हणजे अशी रसायने जी तणांचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीस प्रतिबंध करतात. अशी रसायनं की जे तणांना एकतर नष्ट करतात किंवा त्याच्या वाढीला प्रतिबंध करतात, त्याला म्हणतात तणनाशक. तण हे शेतीत उगवलेले अनावश्यक गवत किंवा वनस्पती असतात जे पिकाच्या पोषण द्रव्याचा वापर करतात. तणनाशकांचा वापर शेतात तणांची समस्या सोडवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे पिकाचं उत्पादन वाढवणं शक्य होतं. तणांचं नियंत्रण, नियोजन, व्यवस्थापन जर वेळीच केलं, योग्य वेळी जर केलं तर उत्पादन वाढीसाठी आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो. तणनाशकांचे कार्य कसे चालते? तणनाशकांचा वापर केल्यावर ते तणांच्या पानातून किंवा मुळांतून शरीरात प्रवेश करतात आणि तणांची वाढ थांबवतात किंवा त्याला मारून टाकतात. आपण तणनाशक फवारल्यानंतर काय होतं? समजा उगवणपूर्व तणनाशक असेल, जसं आपलं अमोनिया आहे सोयाबीनचं, तर ते फवारल्यानंतर काय होतं की जे बी आहे तणाचं, ते उगवायला सुरुवात झाल्याबरोबर त्याला बारीक कोंब आल्याबरोबर ते तणनाशकाचा प्रभाव त्याच्यावर होतो आणि ते जळून जातं. उगवणपूर्व, कुठलेही उगवणपूर्व तणनाशकं जे आहे ते मुळांद्वारे शोषले जातात. उगवण पश्चात तणनाशकं जे आहेत ते पानावर फवारलेले असतात. काही मुळांद्वारे पण काम करतात, काही पानाद्वारे ते शोषल्या जातात आणि ते पिकात शोषण केल्यानंतर ते त्याच्या क्लोरोफिलवर अटॅक करून त्याला नष्ट करतात. अशा दोन पद्धतीनं, मुळांद्वारे उगवणपूर्व आणि उगवण पश्चात मुळांद्वारे आणि पानांद्वारे त्याचं शोषण होऊन त्याचा नायनाट करायला मदत होते. काही तणनाशकं पानातून तणाच्या शरीरात जातात, तर काही मुळांद्वारे प्रवेश करतात आणि तणांच्या आंतरिक प्रक्रिया बंद करतात. आतलं जे त्याचं मेकॅनिझम आहे ते सगळं बंद पाडायचं काम ते तणनाशकं करतात. तण नियंत्रणाच्या पद्धती, फक्त तणनाशकांनाच तण नियंत्रित होते का? नाही, विविध पद्धती आहे. शक्यतोवर तणनाशकांचा वापर हा कमीत कमी किंवा गरजेनुसार करावा. म्हणजे तणनाशकामध्ये स्वस्त तण नियंत्रण होतं म्हणून प्रत्येक वेळेस तणनाशकच वापरणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं गरजेनुसार योग्य वेळी, योग्य पद्धतीनं, योग्य प्रकारचं तणनाशक आपण वापरलं पाहिजे. पण सोबतच इतर बाबी, जसं प्रतिबंधात्मक, पेरणी अगोदर तण उगवला असल्यास वखरपाळी देऊन तण नियंत्रण करू शकतो आपण पाऊस पडलेला असतो थोडासा, नंतर समजा गॅप पडला, नंतर परत पाऊस पडलाय, तर पेरणीच्या आधी जर तण उगून आलं तर वखरपाळी देऊन त्याला आपण तण नियंत्रित करू शकतो. बियाण्याचा वापर तणबेरीत करू शकतो. पूर्ण कुजलेलं शेणखताच्या माध्यमातून तणांचा प्रसार होतो, तर ते पूर्ण कुजलेलं शेणखत जर वापरलं तर तणाचं बी पडत नाही. निवारात्मक, खुरपणी, निंदन, पूर्व मशागत, आंतरमशागत करू शकतो. मल्चिंगचा वापर जर केला तर तण उगवतच नाही आणि तण उपटून जाळणे. अशा पद्धतीनं जैविक पद्धतीनं हिरवळीचं पीक जर झपाट्यानं वाढतंय त्यामुळे तणांचा तिथं उगू देत नाही. ही सुद्धा जैविक पद्धत आहे. काही तणांसाठी किडींचा वापर केला जातो, जसं की पार्थेनियम, असे म्हणजे किडींचा वापर करून सुद्धा तणांचा नायनाट आपल्याला करता येतो. रासायनिक पद्धतीमध्ये पिकानुसार विविध तणनाशकांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं वापर करावा. तणनाशक काय? योग्य वेळ, योग्य प्रमाण, योग्य पीक, योग्य पद्धत, या सगळ्या गोष्टी योग्य जर असेल तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा तिथं होऊ शकतो. हे रासायनिक पद्धत झाली. आता तणनाशक कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे अत्यंत महत्त्वाचं, हे समजून घ्या. हे जर तुम्हाला गोष्टी समजल्या, तणनाशक फक्त आपण काय विचारतो, सोयाबीनमध्ये कोणतं तणनाशक फवारू, कोणतं काम करतं, कशा पद्धतीनं काम करतं, त्याची क्रिया कशी चालते, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तणनाशकाचा वापर अत्यंत सोपा आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. तर याचं वर्गीकरण आपल्याला जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर याच्यात निवडक तणनाशकं आणि अनिवडक तणनाशकं असे दोन प्रकारचे असतात. निवडक म्हणजे त्या पिकासाठी इजा न करणारे, निवडक म्हणजे त्या पिकासाठी निवडलेलं, जसं अमोनिया आहे, परशूट आहे, ओडिसी आहे किंवा शकेत आहे. हे सोयाबीन या पिकासाठी निवड केलेले तणनाशक निवडक तणनाशक आहे. पण समजा ग्लायफोसेट आहे, हे कोणत्याच पिकासाठी नाही, हे फक्त कोणत्याही हिरव्या वनस्पतीवर पडलं तर ते जळून जाईल, त्याला म्हणतात अनिवडक. पॅराक्वाट डायक्लोराइड आहे, हे कुठल्याही तणावर किंवा वनस्पतीवर जर पडलं तर ती वनस्पती जळून जाते, त्याला म्हणतात अनिवडक. त्याला पिकाची किंवा तणाची ओळख नसते, त्याला अनिवडक म्हणतात. आणि ज्याला ज्या पिकात चालते, ज्या पिकाला इजा न करणारं तणनाशक, त्याला म्हणतात निवडक. आता या निवडक तणनाशकामध्ये सुद्धा उगवण पश्चात आणि उगवण पूर्व असे दोन प्रकार आहे.
उगवण पूर्व म्हणजे काय की तण आणि पीक दोन्ही उगवण्याच्या आधी वापरले जाणारं तणनाशक त्याला म्हणतात उगवण पूर्व तणनाशक. म्हणजे पीकही उगवलं नाही, तणही उगवलं नाही, त्या जमिनीवर आपण जर फवारलं तर जेव्हा तण उगवायला जाईल तेव्हा तणाचं बारीक बी जे आहे त्या बियातून बारीक मूळ निघाल्याबरोबर ते त्याच्यावर क्रिया म्हणजे तुमच्या बियाला मारणारं असं म्हणू शकतो आपण थोडक्यात. बियाला मारणारं तणनाशक म्हणजे उगवण पूर्व तणनाशक. आणि मी असं म्हणेल की कधीही वापर करताना कोणत्याही पिकामध्ये शक्यतोवर उगवण पूर्व तणनाशक वापरावं. शक्यतोवर जर समजा पर्याय आहे आपल्याला की उगवण पूर्वही आहे उगवण पश्चातही आहे, तर उगवण पूर्व तणनाशकाचा वापर करणं म्हणजे आपला वेळ, पैसा आणि नुकसान वाचवणं. कारण उगवण पूर्व तणनाशकं वापरल्यामुळं तणाचं बीस मारलं जातं, म्हणजे तिथं तणच उगवत नाही. त्यामुळं तण जर उगवलं नाही तर पिकाशी स्पर्धा होणार नाही, तण उगवलं नाही तर पीक जोमानं वाढेल, तण उगवलं नाही तर त्याला अन्नद्रव्य, पाणी जे काय आहे ते मुबलक प्रमाणात मिळेल. त्यामुळं ज्या पिकांमध्ये पर्याय आहे अशा पिकांमध्ये उगवण पूर्व तणनाशकं वापरावेत. उगवण पूर्व म्हणजे पेरणी झाल्यानंतर 72 तासाच्या आत म्हणजे 3 दिवसाच्या आत, 3 दिवसापर्यंत कोणतंच पीकही उगवत नाही, तणही जमिनीच्या बाहेर येत नाही. त्यामुळं 3 दिवसाच्या आत जे तणनाशकं वापरतात त्याला उगवण पूर्व तणनाशक म्हणतात. आणि उगवण पश्चात म्हणजे पेरणी झाल्यानंतर 15-20 दिवसानंतर किंवा तण 3-4 पानाचं झाल्यानंतर जे वापरले जातात त्याला उगवण पश्चात तणनाशक म्हणतात. काही तणनाशकं हे उगवण पूर्वही काम करतात, उगवण पश्चातही काम करतात. असं दोन्ही प्रकारे सुद्धा काम करणारे तणनाशक असतात. पण त्यातल्या त्यात मी परत एकदा सांगतो, उगवण पूर्व तणनाशकाचा वापर करणे हे आपल्यासाठी जास्त फायद्याचं आहे. आता उगवण पूर्व तणनाशकं कोणते आहेत? जसं झिलर आहे, पेंडॅमिथिलिन समजा, आमोनी हे अत्यंत उत्कृष्ट सोयाबीनचं तणनाशक उगवण पूर्व. पेरणी झाल्याबरोबर 72 तासाच्या आत फवारा, तुमचं महिनाभर तरच येणार नाही. त्यानंतर हेक, आता हेक हे उगवण पूर्व आहे आणि उगवण पश्चातही आहे. दोन्ही पद्धतीनं त्याचा कापसामध्ये वापर करू शकता. कापसामध्ये लागवड झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत जर आपण याचा हेकची फवारणी केली तर रुंद पानाचं, गोल पानाचं कोणतंच तण तिथं येत नाही. पण समजा काही कारणानं तुम्ही उगवण पूर्व त्याचा वापर करू शकले नाही तर उगवण पश्चात वापर करू शकता. म्हणजे तण उगवल्यानंतर, कापूस उगवल्यानंतर, तण 3-4 पानाचं झाल्यानंतर जर वापरलं तरी सुद्धा ते काम करतं. असे उगवण पूर्व आणि उगवण पश्चात असे निवडक तणनाशकामध्ये 2 प्रकार आहेत. त्यानंतर तण व पीक उगवण्यापूर्वी वापरायची तणनाशकं मी सांगितलं तुम्हाला 72 तासाच्या आत वापरावं. तण व पीक उगवल्यानंतर वापरायची तणनाशकं हे साधारणतः 20-22 दिवसांनी 25 दिवसाच्या दरम्यान, जसं 2,4-D आहे तण उगवल्यानंतर वापरतात, परशूट आहे, इमेझथायपर, आपलं हे उगवण पूर्व आणि उगवण पश्चात सुद्धा काम करतं, क्युफॉप आहे, क्युझॅलोफॉप इथाईल, असे अनेक तणनाशकं आहेत जे उगवण पूर्व आणि उगवण पश्चात काम करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा काम करणारे आहेत. आता तणनाशकाचं वर्गीकरण आपण काय पाहिलं? निवडक, अनिवडक. निवडकमध्ये उगवण पूर्व, उगवण पश्चात. आता अनिवडक पाहू. आता अनिवडक म्हणजे याला पिकांची ओळख नसते, पीक कोणतं आहे, तण कोणतं आहे माहीत नाही त्याला फक्त हिरवी वनस्पती जी आहे त्या हिरव्या वनस्पतीला मारणारं तणनाशक. मग ते पीक असेल तर पिकाला मारणार, तण असेल तर तणाला मारणार. क्लोरोफिल जे आहे ते जाळायचं काम करतं. हे अनिवडक तणनाशक, त्याचं नाव आहे अनिवडक तणनाशक. याच्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशक, ओंडो. स्पर्शजन्य म्हणजे जेवढ्या हिरव्या भागाला लागल तेवढा हिरवा भाग जळून जाईल, जेवढ्या हिरव्या भागाला लागलं तेवढा हिरवा भाग तेवढं जळून जाईल. हे शक्यतोवर जे स्पर्शजन्य तणनाशकं आहेत हे लहान तण असताना, कवळं तण असताना वापरण्यात जाणारं पॅराकॉट डायक्लोराइड याचं नाव ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे जे तणनाशकं आहेत हे तण उगवल्यानंतर लवकर म्हणजे कवळं तण असताना जर मारायचं असेल तर त्याला आपण खूप चांगलं कंट्रोल करू शकतो. 48 तासात तण त्यानं मरतं. ताबडतोब तण मारण्यासाठी, कवळं तण मारण्यासाठी. तण जर मोठं झालं असेल, त्याची काडी निब्बर झाली असेल तर मात्र दाढी केल्यासारखं, जसं बाहेर आलेले जे केस आपले दाढीमध्ये करताना निघून जातात तसं तणाचे फक्त पानं आणि कवळ्या फांद्या मरतील, तण मात्र पूर्ण मुळापर्यंत मरणार नाही. तर कवळं तण मात्र पूर्ण मरते. म्हणजे 4-5 पानाचं, 6 पानाचं तण जर असेल तरी सुद्धा हे खूप चांगलं काम करतं. कवळी काडी आहे तोपर्यंत. त्याचं आहे अनिवडकमध्ये स्पर्शजन्य.
आता हे कसं स्पर्शजन्य म्हणजे जेवढ्या भागाला लागल तेवढा भागात पूर्ण मरून जाईल. आता याच्यात आंतरप्रवाही ग्लायफोसिनेट अमोनियम, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं, हे आंतरप्रवाही असल्यामुळं हे म्हणजे पानांद्वारे मुळांद्वारे शोषल्या जातं आणि ते आत शोषल्या जाऊन त्याचं काम चालू व्हायला आणि काम त्याचे रिझल्ट दिसायला किमान 10-12 दिवस लागतात. रिझल्ट दिसायला काम लगेच चालू होतं त्याचं, पण तण पिवळं पडायला 4-5 दिवसानंतर सुरुवात होते आणि तण पूर्ण मुळापर्यंत जळायला 15 दिवस त्याला लागतात, कारण ते आंतरप्रवाही पद्धतीनं काम करतं. त्यामुळं नाही का तुम्ही ग्लायफोसेट, राऊंडअप वगैरे हे जेव्हा फवारता तेव्हा तण ताबडतोब मारत नाही. ताबडतोब मारायचं असेल तर पॅराक्वाट डायक्लोराइड आणि मुळापर्यंत मारायचं असेल तर मग ग्लायफोसेट. यांना सुद्धा मुळापर्यंत म्हणजे जमिनीचा वरचा भाग सगळा मरणार, कवळा जर असेल तर पूर्ण मरून जाईल, आणि यानं मात्र मुळापर्यंत तण मारण्यासाठी ग्लायफोसेट. असे अनिवडक तणनाशकामध्ये 2 प्रकार आहे, स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही. आता तण कोणत्या प्रकारचं असतं? तण सुद्धा 2 प्रकारचं असतं. प्रामुख्यानं 2 प्रकारचे तण असतात, रुंद पानाचं किंवा गोल पानाचं, ज्याला आपण डायकॉट म्हणू. द्विदल वनस्पती किंवा द्विदल तण, रुंद किंवा गोल पानाचे तण त्याला म्हणतात द्विदल. जसं रुई असेल, दुधनी असेल, दीपमाळ असेल, करडू असेल, घोळ असेल, केना असेल, हे सगळे तण जे आहेत हे गोल किंवा रुंद पान आहे, त्याचं मोठं गवतासारखं वेगळं, आणि बाकीचे सगळे तण हे द्विदल तण आहेत, ज्याचं पान गोल किंवा रुंद आहे, असे अशा प्रकारचं तण. आणि दुसरं म्हणजे मुळांना गाठी असलेले, ज्याचं जर झाड उपटलं तर मुळावर ज्या गाठी असतात ते लव्हाळा पानकणीस हे आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे गवतवर्गीय तण, गवतासारखे दिसणारे, मग त्यात हराळी आली, लव्हाळ आली, त्यानंतर तुमचं चिमणतारा आला, हे सगळे गवतासारखं पानं असलेले तण म्हणजे गवतवर्गीय. प्रामुख्यानं 2च प्रकार लक्षात ठेवा, हा जाऊ द्या तिकडं तुम्ही, मुळांच्या गाठी, गोल पानाचे तण आणि गवतवर्गीय तण, असे प्रामुख्याने 2 प्रकार तणांचे असतात. तर हे महत्त्वाचं फार आहे, कारण बरेच तणनाशकं फक्त गोल पानाच्या तणांना मारतात, बरेच तणनाशकं फक्त गवतवर्गीय तणांना मारतात, काही तणनाशकं हे गोल पानाच्या आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांना मारणारे तणनाशक असतात. त्याची माहिती असणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण तणनाशक फवारतो पण त्याचे रिझल्ट काय येत नाही. तणनाशकाचे रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की आम्ही तणनाशक फवारलं पण पाहिजे तसे रिझल्टच आले नाही, पुन्हा तणनाशक वापरावं लागलं, कोणी म्हणते निंदावं लागलं, कोणी म्हणते तण पिवळंच पडलं, तण पूर्ण मेलं नाही. तर याच्यासाठी तणनाशकाचे आपल्याला चांगल्यात चांगले उत्तम परिणाम येण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहे, कशामुळे रिझल्ट येत नाही आणि त्याच्यासाठी काय करायचं, ह्या दोन्ही गोष्टी मी सांगतो. सगळ्यात पहिला विषय की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पण पाणी तुमचं अल्कलाईन असेल तर तणनाशकं तिथं न्यूट्रल होण्याची शक्यता असते. त्यामुळं तणनाशकाचे सगळं तुम्ही एकरी 200 लिटर पाणी वापरलं, प्रमाण बरोबर वापरलं, जमिनीत ओलावा होता, सगळं व्यवस्थित होतं, पण जर पाणी अल्कलाईन असेल तर तणनाशकाचे रिझल्ट येत नाही. त्यामुळं पाण्याबाबत शंका असेल तर प्रत्येक टाकीला 1 लिंबू किंवा लिंबू सत्व पाण्यात वापरणे. अल्कलाईन जड पाणी, अल्कलाईन वॉटर. तर अल्कलाईन हे तणनाशक असतात ॲसिडिक आणि अल्कलाईन एकत्र झालं तर ते न्यूट्रल होऊन जातं. त्यामुळं त्या पाण्याला आधी न्यूट्रल करा किंवा ॲसिडिक झालं तरी चालेल. तर त्यासाठी जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर लिंबू, त्यात एका टाकीत 1 लिंबू म्हणजे 15-20 लिटरला 1 लिंबू किंवा लिंबू सत्व मिळतं ते त्यात टाकायचं, पाण्याला न्यूट्रल करायचं आणि मग तणनाशक त्यात टाकायचं. तर हा झाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा. हा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. जिथं जड पाणी आहे अशा शेतकऱ्यांसाठी तर तुम्हाला हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी, योग्य प्रमाण न वापरणे. तणनाशकाचं हे एकरी प्रमाण सांगितलेलं असतं. जसं अमोनिया आहे 12.4 ग्रॅम प्रति एकर, एका एकराला 12.4 ग्रॅमच वापरलं गेलं पाहिजे. जर तूर असेल तर त्याचं 20% प्रमाण कमी, म्हणजे तुम्ही 20% जास्त क्षेत्रात वापरा, बरोबर. हे एक आहे 300 मिली प्रति एकर. पूर्ण एका एकरात जर फवारायचं असेल तर 300 मिलीच पडलं पाहिजे. आणि जर फक्त समजा तुम्हाला तासातच फवारायचं म्हणजे अर्ध क्षेत्र फवारायचं तर 150 मिली पडलं पाहिजे. आता ते तुमचे पंप किती होतात ते पण पुढे मी सांगतो तुम्हाला, पण साधारणतः 150 ते 200 लिटर पाणी एका एकरात वापरले गेलं पाहिजे. जर
काही करून आपले 150 लिटर 10 पंप होतच नाही, थोडेफार 1-2 पंप कमी होतात, हरकत नाही. मग तेवढं प्रमाण तुम्हाला काय करावं लागेल, 300 मिली भागीला 10 म्हणजे 30 मिली प्रति पंपाला 10 पंप जर पडले तर 30 मिली येतं. पण समजा 8च पडले तर 8 त्रिक 24, 8 चौक 32 म्हणजे 38 मिली एका पंपाला 38 मिली आपल्याला घ्यावं लागेल, पंप कमी होत असेल तर. म्हणजे एकरी प्रमाण जे आहे ते चुकायला नको. त्यासाठी शिफारसीत तणनाशक एकरी योग्य प्रमाणात वापरा. पाण्याची मात्रा संतुलित न ठेवणे, पाणी कमी जर वापरलं तर तणनाशक रिझल्ट येत नाही. त्यामुळे एकरी साधारणतः 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर हा झाला पाहिजे. म्हणजेच सगळीकडे समप्रमाणात सारख्या प्रमाणात व्यवस्थित तणनाशकाचा फवारा होतो. बरेच वेळेस आपण पेट्रोल पंपानं फवारतो, फवारणाऱ्या माणसाचं काही घेणं देणं नसतं, मालकाचं काय फायदा होतो नुकसान होतो त्याची काही घेणं देणं नसतं. तो 4 नाही तर 5 पंपातच 1 एकराची बोळवण करून टाकतो. त्याच्यामध्ये रिझल्ट यायला परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल. त्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे 10 पंप, कोणताही पंप घ्या तुम्ही, साधा घ्या, पेट्रोल घ्या, 10 पंप 15 लिटरचे घेतले तर 150 लिटर होईल. आणि जर तुमचा पेट्रोल पंप घेतला तर 200 लिटर पाणी होईल. 10 पंप हे एका एकरात वापरले गेले पाहिजे, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतील. फ्लड फॅन, फ्लड जेट नोझल हे न वापरणे, तणनाशकाचे फ्लड जेट नोझलचाच वापर करावा. 2 प्रकारचे नोझल असतात, एक साध्या फवाऱ्याचं नोझल जे आपण रेग्युलर वापरतो ते, आणि दुसरं तणनाशकाचं. आता हे नोझल कशाचं आहे, हे तुमच्या साधा पंप किंवा बॅटरीचा पंप, नॅपसॅक पंप, पेट्रोल पंपाला हे नोझल येत नसतात. आणि पेट्रोल पंपांना तणनाशकाची फवारणी करू सुद्धा नाही, कारण पेट्रोल पंप म्हणजे लो व्हॉल्यूम हाय प्रेशर, त्याला प्रेशर जास्त असतं आणि त्या प्रेशरमुळं तणनाशकं तुमच्या हवेत उडतात आणि बऱ्याच प्रमाणात विघटित होऊ शकतात. त्यामुळं तणनाशक फवारताना शक्यतोवर नॅपसॅक साधा पंपाचा वापर करावा. त्या पंपाचा वापर करताना त्याला फ्लडजेट नोझल असावं, जेणेकरून फवारा हा सारख्या प्रमाणात जमिनीवर पडेल आणि त्याचे रिझल्ट चांगले येतील. आणि सारखा म्हणजे फड्यासारखा त्याचा फवारा चालतो फ्लडजेट नोझलचा. मी बरेच वेळेस त्या नोझलचा तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. तर त्याचा फवारा सारखा चालल्यामुळे जागाही सुटत नाही, एकावर एक पुन्हा तणनाशक वापरले जात नाही. त्यामुळे शक्यतोवर फ्लडजेटचा नोझलचा वापर करा. तणांची अवस्था उगवण पश्चात तण जर असेल तर 2-3 इंच असतानाच तणनाशकाचा वापर करावा. जर उशिरा तणनाशक वापरलं, बरेच वेळेस काय होतं, सोयाबीनमध्ये फवारू म्हणतो आपण, मग ते पीक मोठं होतं. एखाद्या वेळेस पावसाचा गॅप पडतो त्यामुळे तणनाशक फवारलं जात नाही. एखाद्या वेळेस कंटिन्यू पाऊस असतो म्हणून तणनाशक फवारलं जात नाही. आणि मग काय होतं की सगळं जे तण आहे ते वाढून जातं आणि वाढल्यामुळं तण नियंत्रित होत नाही. त्यामुळे 2-3 पानाचं असताना उगवण पश्चात, उगवणपूर्व तणनाशक 72 तासाच्या आत 3 दिवसाच्या आत फवारायचं. तण हे जास्त वाढलेलं नको उगवण पश्चातमध्ये. गढूळ पाण्याचा वापर जर केला तर तणनाशकं न्यूट्रल होतात. त्यामुळे स्वच्छ पाणीच वापरा. बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी असतात, शेतात पाणी नेता येत नाही, पण त्यांनी काय कुटाणा करायचा तो करावा. गढूळ पाणी जे आहे, साचलेलं पाणी जे आहे, डोकातलं पाणी जे आहे ते वापरू नये, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिफारसीत पिकावर न वापरणे, त्या पिकासाठी निवड केली आहे त्याच पिकासाठी तणनाशक वापरले गेलं पाहिजे. नाही तर सोयाबीनचं तणनाशक कापसात, कापसाचं तणनाशक मक्यात, मक्याचं तणनाशक गव्हात, असं जर केलं तर ते पीक पूर्ण जळून जाणार. ज्या पिकासाठी निवड केलेली आहे त्याच पिकासाठी ते तणनाशक वापरले गेलं पाहिजे. जास्त हवा असताना फवारणी करणे, त्याच्यामुळं रिझल्ट येत नाही. कारण हवा जर असेल तर तणनाशक हवेतच उडून जातं, हवेत उडून गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात विघटन होतं. त्यामुळं तणनाशक फवारताना हवा शक्यतो नसावी आणि शांत वातावरणामध्ये तणनाशकाचा फवारा व्हावा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही याचं पालन केलं तर तणनाशकाचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला, मी तर असं म्हणेल किंवा तणनाशक फवारताना 100-200 रुपये एकरी जास्त खर्च लागला, मजुराला द्यायला काम पडलं चालेल, पण त्याचा वापर हा व्यवस्थित झाला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने वापर केला, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तणनाशकाचे रिझल्ट काय येत नाही, या गोष्टी आहे रिझल्ट न येण्याच्या. ह्या जर गोष्टी केल्या तर तणनाशकाचे रिझल्ट तुम्हाला उत्तम प्रकारे तणनाशकाचे रिझल्ट मिळतील. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.